नमस्कार, मी सतीश मुळे. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत. पाहूया ठळक घडामोडी. देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी 26 व 27 मार्च रोजी रत्नागिरी येथे भरणार कातळ शिल्प पर्यटन महोत्सव. माजी खासदार तथा भाजप नेते निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आविष्कार येथील मुलांना करण्यात आले खाऊचे वाटप. रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून किल्ला येथील श्री भागेश्वर विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना करण्यात आले शैक्षणिक साहित्याचे वाटप. आणि कोकणातील प्राचीन कातळ शिल्पांचा इतिहास जगभर पोहोचवण्यासाठी पर्यटन महोत्सव दिशादर्शक ठरेल. उपसंचालक हनुमंत हेडे यांनी व्यक्त केला विश्वास. बातम्या विस्ताराने पाहण्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, रुग्णांची सेवा हेच आमचे ध्येय. अद्ययावत सोयींनी युक्त असलेलं आणि योग्य निदान व उपचार देणारं रत्नागिरीतील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजेच एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आमची वैशिष्ट्य 24 तास अपघात विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, आधुनिक मशीनद्वारे आजारांचं योग्य निदान, नॉन कोविड सेवा, सर्व प्रकारची कॅशलेस सुविधा, 24 तास सर्व प्रकारची अत्यावश्यक सेवा उपलब्ध आणि सर्वसामान्यांना परवडतील असे दर. कोविडच्या पहिल्या लाटेत सुरू झालेले एकमेव खासगी हॉस्पिटल म्हणजेच एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आमचा पत्ता एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाचणे रोड, रत्नागिरी. संपर्क 84829484439. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. बातम्या पाहूया विस्तारानं. देशविदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी 26 व 27 मार्च रोजी रत्नागिरी येथे कातळ शिल्प महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पर्यटन संचालनालयाचे कोकण विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे यांनी दिली आहे. आज आपण कातळ शिल्प महोत्सव आयोजित करत आहोत. दिनांक 26 आणि 27 मार्च 2022 रोजी रत्नागिरी येथे कातळ महोत्सव आयोजित केलेला आहे. हा 2 दिवसाचा महोत्सव असून जो अनट्रॅप्ड डेस्टिनेशन्स आहेत कातळ्स या रत्नागिरीच्या परिसरामध्ये, तर त्या परिसरामधल्या कातळ शिल्पांना प्रसिद्धी व प्रचालन करण्याच्या दृष्टिकोनातून आपण हा महोत्सव आयोजित केलेला आहे. सर्वांना मी आव्हान करू इच्छितो की या कातळ महोत्सवाला 26 आणि 27 मार्च या 2 दिवसामध्ये चांगला प्रतिसाद द्या. एक युनिक फेस्टिवल्स आहे. या फेस्टिवल्समध्ये विविध असे कार्यक्रम्स आपण आयोजित केलेले आहेत की उदाहरणार्थ रॅली आयोजित केलेली आहे, सायकल रॅली आयोजित केलेली आहे, प्रदर्शन ठेवलेलं आहे, कातळ शिल्पांचं प्रदर्शन ठेवलेलं आहे आणि कोकणातील सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेले आहेत. तर निश्चितच सर्वांना मी आव्हान करू इच्छितो की आपण जास्तीत जास्त या कातळ शिल्प महोत्सवाला प्रतिसाद देण्याचं आव्हान करतो. धन्यवाद. रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उपसंचालक हनुमंत हेडे यांनी थिपा पॅलेस येथे होणाऱ्या कातळ शिल्प महोत्सवाची सविस्तर माहिती दिली. कातळ शिल्प हा युनिक एक नवीन डेस्टिनेशन. नेहमीचं पर्यटन म्हणजे आता बीचेस, आता लोकांकडे बीचेस वगैरे झाले, याच्या व्यतिरिक्त एक नाविन्यपूर्ण काही एक डेस्टिनेशन जर असेल तर एक कातळ शिल्प हे नावारूपाला येत आहे. या डेस्टिनेशनला आम्हाला उभारी देण्याच्या दृष्टिकोनातून हे
पर्यटकांकडे घेऊन जाऊन की यस की जो काही आपला रत्नागिरी असेल किंवा या परिसरामध्ये जी कातळ शिल्पाचं जी काय पूर्वी ऐतिहासिक ठेवा आहे तर काम पर्यटन विभाग करत आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आपण काही कल्चर प्रोग्राम्स आयोजित केलेले आहेत, काही रॅली सायकल रॅली आयोजित केलेल्या आहेत. त्याचं सविस्तर जे आहे ते आपण निसर्ग पर्यटन संस्था यांच्याशी सहयोग करून आपण त्यांच्याकडून हा महोत्सव आयोजित करून घेत आहोत. मेन आमचा हाच उद्देश आहे की आम्ही ॲक्टिवेट आहोत, लोकांपर्यंत जातो. त्याच्यात काही छोट्या गोष्टी काही उणिवा असतील तर निश्चित आम्हाला सांगा, आम्ही त्याच्यावरती निश्चितप्रमाणे आम्ही त्याच्यावरती काम. कोकण आणि विशेष करून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाने शेकडो पर्यटन स्थळे दिली आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध भागात असलेल्या प्राचीन कातळ शिल्पांचा शोध लागला आणि ते जगासमोर आणण्यासाठी रत्नागिरी येथे कातळ शिल्प पर्यटन महोत्सव भरवण्यात येणार असल्याचे निसर्गयात्री संस्थेचे संचालक सुधीर रिसबूड यांनी सांगितले आणि कातळ शिल्पाविषयी माहिती दिली. टुरिझम ज्याला आपण म्हणतो हेरिटेज टुरिझम, ह्या विषयातला अत्यंत महत्त्वपूर्ण असा विषय आहे की या गोष्टी बघण्यासाठी आपण जगभरामध्ये फिरत असतो आणि हेरिटेज टुरिझम हा विषय आपण टुरिझम इंडस्ट्रीमधचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला हेरिटेज टुरिझम हे टुरिझम सेक्टरमध्ये जवळपास 62% क्षेत्र हे हेरिटेज टुरिझम व्यापतो. आणि असा हेरिटेज वारसा म्हणजे तो नैसर्गिक असून दे किंवा मॅनमेड असून दे असा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वारसा आपल्या कोकणामध्ये आहे. आपल्याला त्याची जाण नाही आहे आणि ती जाण करून घेऊन लोकांसमोर नेण्याचा प्रयत्न आमचा गेली 10-12 वर्ष चालू आहे. फक्त कातळशिल्प नव्हे, किल्ले असून देत, इथली कातळावरची फुलं असून देत की आपलं कल्चर असून दे, हे सगळं इंटिग्रेटेड आहेत. हे सगळ्या गोष्टी एकमेकांशी संलग्न आहेत आणि ह्या संलग्नतेने पुढे जाण्याचा एक प्रयत्न चालू आहे. कातळशिल्प रत्नागिरी जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्याचा हा आपला एक मोठा USP आहे की महाराष्ट्रातली सर्वात प्राचीन कला, देशातल्या प्राचीन कलांपैकी एक, जगाच्या पाठीवरती युनिक आणि आकाराने सर्वात मोठी चित्र म्हणजे आशिया खंडामध्ये सर्वात मोठी चित्र आपल्या कोकणामध्ये बेसिकली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत. आणि हे मोठं पोटेन्शियल आहे टुरिझमच्या दृष्टिकोनातून. सांगायला आनंद वाटतो की गेल्या 2-2.5 वर्षात कोविडचा कालखंड असून दे तरी देखील जवळपास 60-70 हजारपेक्षा जास्त पर्यटक कातळ शिल्पांवरती येऊन गेलेत आणि हे सगळे पर्यटक हे भारताच्या प्रत्येक कोपऱ्यातनं आलेले आहेत, प्रत्येक कोपऱ्यातनं. त्याचबरोबर अमेरिका असून दे, US असून दे, फ्रान्स असून दे, ऑस्ट्रेलिया असून दे, रशिया या ठिकाणून काही पर्यटक आपल्यापर्यंत इथे कातळशिल्प बघण्यासाठी रत्नागिरीमध्ये येऊन गेलेले आहेत. सो हा जो विषय आहे हा आंतरराष्ट्रीय टुरिझमच्या दृष्टिकोनातून खूप बहुमूल्य विषय आहे की जो आपल्या रत्नागिरीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो. ग्रामीण टुरिझमला एक मोठी चालना देण्याची ताकद आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बाहेरच्या म्हणजे गावागावातनं पसरलेल्या आहेत. त्यामुळे गावामध्ये जसा जो बूस्टर मिळेल त्या टुरिझमच्या माध्यमातून की गावातलं कल्चर पुढे जातं. जसं हेडे सरांनी सांगितलं की सध्या एक्सपिरियन्स टुरिझम हा एक मोठा ट्रेंड सुरू झालेला आहे की जाऊन अनुभवणं आणि हे गावागावातनंच आपण सगळं अनुभवू शकतो आणि हे कातळशिल्प किंवा हा विषय हा त्याच्याशी अत्यंत चांगल्या पद्धतीने फिट होतो त्याच्यामध्ये. या प्रसंगी राजू भाटलेकर, उद्योजक सुनील देसाई, धनंजय मराठे, मकरंद केसरकर आदी उपस्थित होते. हॉटेल असोसिएशनचे प्रमुख उदय लोध यांनी कातळशिल्प महोत्सवाचे स्वागत केले आणि पर्यटन वाढीसाठी असे उपक्रम राबवले पाहिजेत असे म्हणाले. हा महोत्सव झाला म्हणजे आपल्याला लगेच उद्यापासून रांग लागली असं नाही. आपण ज्यावेळी 10 वर्ष त्यांनी प्रयत्न केला त्यावेळेला आपण या टप्प्यापर्यंत आलो. हा महोत्सव आपण साजरा केला, त्याला सगळ्यांनी जर मदत केली तर आपल्या जिल्ह्यातल्याच लोकांना कळेल की काय आहे कातळशिल्प आणि त्याचेच आपल्या कातळशिल्पाविषयी बोलणारे काही हजार लोक तयार होतील आणि त्यातून अधिक लोकांशी संपर्क होऊन अधिक टुरिस्ट आपल्यापर्यंत आणता येतील. टुरिस्टना आणण्यासाठी विविध प्रकारचे काही नवीन काहीतरी लागतं. तसं हा एक कातळशिल्प हा एक नवीन विषय आहे की जो अनकॉमन आहे, इतर ठिकाणी नाही आहे. त्यामुळं कोकणचं ते एक वैशिष्ट्य ठरू शकेल आणि त्याचा आपल्याला फायदा होईल. एक प्रवासी आला तर किमान त्याच्या खिशातून 1000 रुपये बाहेर पडतात. तो राहतो, तो रिक्षाने जातो, तो कुठेतरी खातो, वडापाव खातो, काहीतरी कोकणचा मेवा घेतो. हे पैसे कुठे राहणार आहेत? आम्हाला सगळे कोकणच्याच माणसाला मिळायचे आहेत आणि ते कोणी घेऊन एखादी मॅकडोनाल्ड्ससारखी कंपनी घेऊन बाहेर जाणार नाही आहे. त्यासाठी आपण हे जे कातळशिल्प आहेत गावोगावी ती जरी शासकीय लेवलला संरक्षित होतील काय होतील
नंतरचा भाग आहे. पण ते लोक तिथं काही छोटे मोठे व्यवसाय करू शकतील, गाईडचं काम करू शकतील, येणाऱ्या पाहुण्यांना काही सरबत देऊ शकतील. राहिले रत्नागिरीत तर आमच्यासारख्या हॉटेलमध्ये येऊन काहीतरी त्यांना अधिक पैसे खर्च करता येतील, कम्फर्ट स्टे मिळेल, लॉजेस चालतील. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याचा एक इथल्या रेव्हेन्यूला आपल्याला एक मदत मिळू शकेल. सुवर्ण सूर्य फाउंडेशनचे प्रसाद देवस्थळी यांनी सायकलिंग स्पर्धेविषयी माहिती दिली. सगळ्या सायकल क्लबनी मिळून म्हणजे चिपळूण सायकलिंग क्लब फॉर्म झाला आहे, खेड सायकलिंग क्लब फॉर्म झाला आहे, रत्नागिरी सायकलिंग क्लब आहे. अशा सगळ्यांनी मिळून एक अनौपचारिक संमेलन केलं होतं, रत्नागिरी सायकल संमेलन खेडला 2 जानेवारी 2022ला. आणि त्याला आपल्या महाराष्ट्र गिर्यारोहण संघटनेचे उपाध्यक्ष धनंजय मदन प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. तर त्यांच्याशी अनौपचारिक वार्तालाप करताना मी त्यांना विचारलं की बाबा 16 लाख लोकसंख्या आणि 11-12 जणं BRMमध्ये सहभागी होऊन सगळी ती स्पर्धा पूर्ण करून अचीव करतात, असं दुसऱ्या कुठल्या जिल्ह्यामध्ये किंवा भारतामध्ये तुम्हाला बघायला मिळालं का? तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की असं कुठेही दुसरं उदाहरण नाही की 10पेक्षा जास्त जणं, डबल डिजिट आकडा या सायकल स्पर्धेमध्ये किंवा या सायकलिंगच्या माध्यमातून पुढे आलेला आहे. आणि त्याच्यातनं एक कल्पना अशी आली की आपल्या रत्नागिरीला जसं सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा आहे, रत्नागिरी पर्यटन स्थळांमध्ये पुढे आहे, तसं रत्नागिरीची ओळख सायकल डिस्ट्रिक्ट ऑफ इंडिया अशी जर आपण केली तर त्याचा पर्यटनाला फायदा होऊ शकतो, असं त्यांनी तेव्हा मनोगत व्यक्त केलं होतं. तर त्या माध्यमातून सुवर्ण सूर्य फाउंडेशन मागच्या वर्षी आपण रत्नागिरी सायकलॉथॉन सुरू केली. हेदवी ते गणपतीपुळे 72 किलोमीटरची वाया राई भातगाव पूल, दापोली ते देवगड सगळे स्पर्धक तिथे आलेले होते. आणि यावर्षी हेडे साहेबांचा आणि भाईंचा परिसस्पर्श लाभला आणि आपल्याला या संमेलनाच्या निमित्ताने देऊळला जे कातळशिल्प आहे जे इथून 37 किलोमीटरवरती आहे, मगाशी काजे साहेब आपण प्रश्न विचारला की तिथपर्यंत जायचं असं आपलं काही विषय आहे का, तर आपण त्या दिवशी अख्ख्या महाराष्ट्रात यावेत असं आवाहन करतोय आपल्या सर्वांच्या माध्यमातून. माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या वतीने आविष्कार येथील मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. आविष्कारचे व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वांगणकर यांनी अशोक वाडेकर, राजू कीर, मेहताब साखरकर, राजन फाळके, सतेज नलावडे, विकी जैन आदींचे स्वागत केले. आत्मनिर्भर भारतचे संयोजक राजू कीर यांनी भाजप नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. डॉक्टर निलेश राणे यांचा वाढदिवस हा जवळजवळ 365 दिवस चालू असतो, कारण या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये रोज काही ना काहीतरी कार्यक्रम चालू असतात आणि त्या माध्यमातून जे समाजातील उपेक्षित घटक आहेत, जे रंजले गांजलेले आहेत, त्यांना मदत करण्याचे नेहमी प्रयत्न करत असणारे आपले डॉक्टर निलेश राणे, मग ते सामाजिक असू दे, शैक्षणिक असू दे, उद्योग क्षेत्र असू दे, धार्मिक क्षेत्र असू दे, सर्व क्षेत्रामध्ये काम करून तिथल्या प्रत्येक व्यक्तीला, त्या सामाजिक संस्थेला मदत करण्याचं काम हे डॉक्टर निलेश राणे सातत्याने करत असतात. आणि म्हणूनच उद्या त्यांचा वाढदिवसानिमित्ताने ते शतायुषी व्हावं आणि त्यांची राजकीय, आर्थिक, सामाजिक उन्नती हो यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज आपण इथे सगळे जमलो आहोत. याप्रसंगी शोएब खान, ययाती शिवलकर, निलेश आखाडे, संजू बने, बाबू सुर्वे, राजेश झगडे, नितीन जाधव, राकेश भाटकर,
यांच्यासह रत्नागिरी येथील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। तालुका सरचिटणीस सतेज नलावडे यांनी माजी खासदार निलेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचे कौतुक केले। साहेबांचा गुण राणेसाहेबांचा जो गुण आहे तो आपल्याला सगळ्यांना आवडेल की ते कुठल्याही क्षणी आपल्याला मदत करायला तयार असतात। मग त्यामध्ये ते जात बघत नाही, आपली परिस्थिती बघत नाही, तो माणूस कितीही गरीब असो श्रीमंत असो, तो जर त्याच्यावर जो अन्याय झालेला असेल त्याच्या विरुद्ध जरी 1000 माणसं असतील किंवा समाज जरी त्याच्या भोवती समाज विरुद्ध असला तरी जो अन्याय झालेला असतो त्याच्यासाठी ते कायम त्या माणसाचे एक माणूस जरी असतात त्याच्या पाठीशी असतात। आणि म्हणून आम्ही त्यांच्याशी वैयक्तिक सर्वजण जोडले गेलेले आहोत। पक्ष म्हणून त्यांचं कार्य आणि निलेश राणे साहेबांचं कार्य हे फार दूरवर पसरलेलं आहे। ते पायाला चाकू लावल्याप्रमाणे सगळीकडे गजर फिरत असतात। एकदा ह्या संस्थेमध्ये, एकदा दुसऱ्या संस्थेमध्ये, ह्या जिल्ह्यामध्ये, त्या जिल्ह्यात कायम ते फिरत असतात। आणि त्यामुळे ह्या 2 दिवसामध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून एवढे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अन्य जिल्ह्यामध्ये की त्यांना ते सगळीकडे हजर राहणे शक्य होत नाही। आणि त्यामुळे आम्हा सर्वांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आम्हाला असा आदेश आहे की आपण जे काही त्यांचा किंवा आम्ही जो काही त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत तो एक सामाजिक कार्य म्हणून आम्ही तो साजरा करावा। तालुका उपाध्यक्ष अशोक वाडेकर यांनी माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आविष्कार येथील मुलांना खाऊच्या वाटपाचे नियोजन केल्याबद्दल संयोजकांनी त्यांचे आभार मानले। रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या 16व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संघातर्फे किल्ला येथील श्री भागेश्वर विद्या मंदिर नगर परिषद शाळा क्रमांक 9 येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। नुकतीच या शाळेला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत। रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे दरवर्षी 17 मार्च या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात। यंदाच्या वर्षी दानशूर कैलासवासी भागोजी शेटकीर यांनी स्थापन केलेल्या शाळेला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्यानिमित्त पत्रकार संघातर्फे या शाळेला शैक्षणिक साहित्य देण्याचे ठरवण्यात आले। त्यानुसार पत्रकार संघाच्या सदस्यांनी या शाळेला भेट देत विद्यार्थ्यांना पाट्या आणि खाऊचे वाटप करीत शाळेसाठी ग्रीन बोर्ड दिला आहे। यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्याध्यापिका सौ प्राजक्ता कळंबटे यांनी शाळेविषयी माहिती देत पत्रकारांचे स्वागत केले। आज आपल्या शाळेमध्ये मराठी पत्रकार दिन साजरा होत आहे आणि तो आपल्या शाळेत साजरा व्हावा यासाठी आपले परिसरात किल्ला परिसरात असलेले सन्माननीय जगताप सरांनी आणि मोरे सर हे आले होते भेटायला आणि म्हणाले आम्हाला हा इथे कार्यक्रम साजरा करायचा आहे। कारण दरवर्षी त्यांचा वर्धापन दिन हा वेगवेगळ्या जे गरजू आहेत त्या व्यक्तींपर्यंत पोहोचून त्यांना मदत करून तो साजरा करतात। आणि आपल्या शाळेला यावर्षी 1 फेब्रुवारीला 100 वर्ष या शाळेला पूर्ण झालेली आहेत। हे आपल्या शाळेतील काही माजी विद्यार्थी आहेत, इथे हे जे पत्रकार बसलेले आहेत आपले जगताप सर, मोरे सर हे आपल्या या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत आणि आपण ज्या शाळेत शिकलो आहोत त्या शाळेत आपला पत्रकार संघाचा वर्धापन दिन साजरा करावा ही त्यांनी ज्या वेळेला गोष्ट सांगितली त्यावेळेला खूप आनंद झाला। तुम्हाला बघा, जी आवश्यक गोष्ट जी आहे शिक्षणाला जी आवश्यक गोष्ट लागते ती पाटी
पहिला श्री गणेशा करतो तो आपण पाटीवर करतो आणि ही पाटी, पेन्सिल, तुम्हाला खाऊ, परत तुम्हाला शिक्षक जे शिकवतायत ते व्यवस्थित फळावर दिसावं यासाठी फळा, हे सगळी जी आपल्याला शिक्षणासाठी जी वस्तू लागत आहे त्या आपल्याला त्यांनी भेट स्वरूपात दिलेली आहे. त्यांना खूप खूप धन्यवाद देते आणि त्यांची अशी पत्रकारिता अशीच बहरत राहून दे अशा मी त्यांना शुभेच्छा देते. अध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी पत्रकार संघातर्फे राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती देत या शाळेच्या समस्या सोडवण्यासाठी आमचा संघ प्रामाणिकपणे प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली. गेली 18 वर्षापूर्वी 2006 मध्ये या पत्रकार संघाची स्थापना झाली. तेव्हापासून आम्ही सातत्याने विविध उपक्रम म्हणजे पत्रकारांसाठी असतील, समाजासाठी असतील, विविध घटकांसाठी असतील हे वारंवार घेत आलेलो आहोत. त्याच्यामध्ये आमच्या संघातर्फे एक विशेष कार्यक्रम म्हणजे आम्ही पुरस्कार देतो. त्याच्यामध्ये पत्रकार असतील किंवा विविध क्षेत्रातले म्हणजे मान्यवर असतील की त्यांनी एक उत्तम काम या सगळ्या समाजामध्ये केलेलं आहे, त्यांना आम्ही ते नेहमी गौरवत असतो. गतवर्षी सुद्धा आम्ही असं एका कुटुंबाला वर्धापन दिनाच्या निमित्ताने मदत केली होती. पावसमध्ये गरीब कुटुंब होतं, तिथे निराधार होतं, अशा कुटुंबांना मदत केली. तिथे गरजू आहेत, गरीब आहेत, अशांना मदत करण्याचं एक उद्दिष्ट ठेवून आम्ही काम करतो. आणि दुसऱ्या बाजूला पत्रकारितेच्या माध्यमातून जे काय समस्या असतील त्या मांडून त्याच्या माध्यमातून त्या सरकारच्या माध्यमातून असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून असेल ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्यापासून सुरू असतो. या शाळेला यावर्षी 100 वर्ष झाली. तिची बातमीसुद्धा आम्ही निलेश मार्फत आम्ही सगळ्यांनी वाचली, बातमीसुद्धा आम्ही पेपरला केली होती. आणि मग यावर्षी वर्धापन दिन आपल्या शाळेमध्ये साजरा करावा अशी एक कल्पना निलेश जगताप यांनी मांडली आणि ती आम्ही सर्वांनी मान्य केली. आणि त्या निमित्तानं आज आम्ही आलेलो आहोत, सगळ्या मुलांना भेटण्यासाठी आलेलो आहोत. एक आमच्या मार्फत एक छोटीशी भेट या शाळेला आम्ही देणार आहोत, मुलांना देणार आहोत. आणि यानंतरही काय मदत शाळेला लागेल की नगरपालिका असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा शासनाच्या माध्यमातून मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही नक्की त्या ठिकाणी करू, एवढंच मी आपल्याला वचन देतो. यावेळी संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्ता महाडिक, उपाध्यक्ष निलेश जगताप, सचिव राजेश कळंबटे, खजिनदार विशाल मोरे, राजेश चव्हाण, सचिन बोरकर, मोरेश्वर आंबुलकर, मकरंद पटवर्धन, विजय पाडावे, राकेश गुडेकर, विजय बोरसुतकर, तन्मय दाते, राजेंद्र पाष्टे आदी पत्रकार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संदीप कांबळे यांनी केले, तर आभार अशोक मोहिते सर यांनी मानले. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. देश विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी 26 व 27 मार्च रोजी रत्नागिरी येथे भरणार कातळ शिल्प पर्यटन महोत्सव. माजी खासदार तथा भाजप नेते निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आविष्कार येथील मुलांना करण्यात आले खाऊचे वाटप. रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून किल्ला येथील श्री भागेश्वर विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना करण्यात आले शैक्षणिक साहित्याचे वाटप. आणि कोकणातील प्राचीन कातळ शिल्पांचा इतिहास जगभर पोहोचवण्यासाठी पर्यटन महोत्सव दिशादर्शक ठरेल, उपसंचालक हनुमंत हेडे यांनी व्यक्त केला विश्वास. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.